जय गुरु। जय गुरु सर। हम्म। Locally, that is not possible as of now. So test suits were basically created so you can, run. जय गुरु। जय गुरु। हा, तर आपला शेवटचा श्लोक राहिला होता ना, शेवटचं पद्य राहिलं होतं कडवं. बरोबर. हो. हा. तुम्ही अं, संदर्भ पण सांगा का? हा. नद्याः वहन्ति घनाः वर्षन्ति मत्तगजाः नदन्ति वनान्ताः भान्ति प्रिया विहीनाः ध्यायन्ति शिखिनः नृत्यन्ति प्लवंगाः समाश्वसन्ति असं चला. त्याचा बरोबर. संदर्भ आहे असं तुम्ही जाता जाता बोलले होते. बरोबर. हा. तर ठीक आहे. तर तसंच म्हणजे वरच्या वाक्यामध्ये सगळी क्रियापद आहे हम्म. आणि खालच्या म्हणजे वरच्या दोन ओळींमध्ये आणि खालच्या दोन ओळींमध्ये त्याचा कर्ता आहे. म्हणजे हा, तर नद्यः वहन्ति. नदी नद्यौ नद्यः, तसं नद्यः वहन्ति म्हणजे नद्या वाहतात. हे वर्षासमय पावसाळ्याच्या म्हणजे पावसाळ्याच्या वेळेचं वर्णन आहे हे. बरोबर. तर तेव्हा काय होतं जंगलामध्ये, तर नद्यः वहन्ति, नद्या वाहतात. घनाः वर्षन्ति, घन म्हणजे मेघ, ढग. तर ढग वर्षाव करतात. मत्तगजाः नदन्ति, म्हणजे जे मस्तीत आलेले जे गज म्हणजे हत्ती असतात ते नदंती. नदंती म्हणजे आवाज करतात, गर्जना करतात. भान वनांताः भांती, वनांता म्हणजे सगळ्या वन अंत म्हणजे वनातले सगळे प्रदेश, सगळ्या एकूण एक जागा. भांती म्हणजे चमकतात किंवा तेजस्वी होतात. हम्म. नाहीतर जसे ते सुकलेले असतात, हा, तर ते सगळे हे होतात म्हणजे अ, अ, उन्हाळ्यामध्ये जसे सगळी कळा गेलेली असते सगळ्या वनप्रदेशाची, ती एकदम चमकायला लागतात, सगळीकडे हिरवळ होते वगैरे वगैरे. प्रियाविहीनाः ध्यायन्ति, प्रियाविहीनाः म्हणजे तर असं उत्साहवर्धक वातावरण असल्यामुळे सगळे आपल्या प्रिया म्हणजे ज्यांच्याजवळ ज्यांची प्रिया नाहीये, तर तिचं ते ध्यायंती म्हणजे ध्यान करत असतात, तिची आठवण करत असतात. हम्म. सगळ्याच प्राण्यांमध्ये म्हणजे असं. हम्म. शिखिनः नृत्यंती, शिखीन म्हणजे मोर. हम्म. कारण त्याला असा मोराच्या डोक्यावर असं ते असतं ना, तुरा असतो ना, म्हणून त्याला शिखीन म्हटलं जातं. तर शिखिनः हा म्हणजे बहुवचन. तर मोर नाच करतात. आणि प्लवंगाः समाश्वसंती. मग प्लव प्लव म्हणजे माकड. प्लू. हा, माकड. पाणी. प्लू म्हणजे तरणे किंवा हा, नदीवर तरणे, त्याला पण प्लव म्हणतात. हा, प्लवती वगैरे. पण प्लवंग म्हणजे माकडं, म्हणजे जे हवेत जणू तरतात. हा, म्हणून त्यांना प्लवंग हा असं म्हणतात. तर प्लवंगाः समाश्वसंती, समाश्वसंती म्हणजे शांत असतात. असं. हम्म. सम म्हणजे चांगले, असं सम आश्वसंती म्हणजे आश्वसित होतात. हा, चंचलता त्यांची कमी होऊन जाते या अर्थाने. समाश्वसंती म्हणजे शांत होतात. समजलं. अशा रीतीने हे म्हणजे अजून सुद्धा हे पावसाळ्याचं म्हणजे जसं मी तुम्हाला दोन तीन वेळा सांगितलं की आपण बाहेर कुठे शहराच्या बाहेर जर गेलो आणि तिथे जर दिवस वेळ घालवला आपण, तर आपल्याला तंतोतंत या वर्णनाचा अनुभव येईल आपल्याला. म्हणजे आणि पूर्वीच्या काळचं जे हे तुम्ही सगळ्या उपमा वगैरे वगैरे सगळं जर बघितलं पूर्वीच्या साहित्यातलं, संस्कृतच्या, तर ते सगळं निसर्गाशी अगदी जवळीक साधणार होतं, नाही का. तर त्यामुळे इथे सगळं निसर्गाचं वर्णन म्हणजे कारण पूर्वी माणूस 90% जरी गावातला जरी असला, गावात राहणारा, तरी तो निसर्गाच्या अगदी जवळ असायचा. त्यामुळे त्याच्या सगळ्या म्हणजे आपल्या मराठीतल्याही सगळ्या ज्या म्हणी विणी आहेत बघा, तर त्या सगळ्या प्राणी पशु पक्षी आणि निसर्ग यांच्याशी संबंधित आहे, नाही का. तसं.
तर इथं या किष्किंधा कांडामध्ये हम्म, हे सगळं वर्षासमय हा याचं वर्णन आलेलं आहे. ठीक आहे. हो. हं, चालेल. सर ह्या तर पर्टिक्युलर वनांता म्हणजे पाठामध्ये या सर पर्टिक्युलर पाठामध्ये हं. बऱ्याच ठिकाणी विसर्ग मिसिंग आहे, तर त्याचा काही रूल आहे का? नाही काय जसं मिसिंग आहे? नाही तो जो विसर्गाचा जो नियम आहे ना, जसा मी तुम्हाला म्हटलं होतं की एक नियम विसंग. हा एक नियम तुम्हाला मी सांगितलं होतं की समोर जर स्वर आला तर विसर्गाचा लोप होतो. हम्म, बरोबर. समोर जर हम्म. स्वर आला तर. पण तुम्ही त्याचे विसर्ग संधीचे जे नियम आहेत ना, ते मी आता तुम्हाला गेल्या आठवड्यात मला वाटतं ते संधीचं एक राईटअप पाठवलं होतं ना, त्यात जरा बघून घ्या हो एकदा. आहे. हा की विसर्गाचा लोप कधी होतो संधीमध्ये. ते पण बऱ्याचदा हे नाही, फॉर पद्यामा एक्झाम्पल आठवा फॉर एक्झाम्पल जस्ट एक्झाम्पल, आठवा जो श्लोक आहे हम्म, त्याच्यामध्ये मत्ता, गजेंद्र, मुदिता, गवेंद्र ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये विसर्ग मिसिंग आहे. म्हणजे नाही आपण तर अन्वयामध्ये दाखवलाय, पण हम्म, तो इथे मिसिंग आहे. मग ह्याचं काय माझं कारण असावं? नाही तर पद्यामध्ये ना कधी कधी ही ह्याच्यात सवलत घेतली जाते पद्य असताना. पद्यामध्ये जसं आपण इव्हन कवितांमध्ये वगैरे मराठीच्याही कवितात बघतो ना, की काहीतरी असं म्हणजे शेवटचं अक्षर असं वेगळं ती जो का हे करण्यासाठी लय मिळण्यासाठी ती हम्म. हे केलेली असते तसं. हम्म. अच्छा, म्हणजे मग पद्यात सूट होत आहे म्हणजे. हो हो. पद्यामध्ये तेवढं ऍडजस्टमेंट चालते म्हणजे असं. हम्म. हम्म. बघा ना आता हे सर सर मत हा हे वनांता हा असा शब्द आलाय तर तुम्ही म्हणालात की वनातील एकूण एक जागा. हो हो पण मग हा समास आहे का? वनांता हा वने अंता हा काय म्हणायचं? हो त्याच अर्थाने वने अंतः म्हणजे 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 अगदी अंतः म्हणजे शेवटपर्यंत तर या अर्थाने. हम्म, अच्छा. असं. हा हं. आता हे बरेच असे संस्कृत मधले शब्द असतात ना, तर हे असे तुम्हाला आपल्याला डिक्शनरीत मिळणार नाही. वनांत हा शब्द डिक्शनरीत मिळणार नाही. पण तो आपल्या असा म्हणजे तर्काने आपल्याला हे करायचा आहे तो. समजून घ्यायचा आहे. हा हं. आणि म्हणजे संस्कृतचं तेच एक आहे की असं आपलं उघडली डिक्शनरी बघितलं काय आहे ते, तर तसं होत नाही म्हणून. हा म्हणजे कारण एवढे कोट्यावधी शब्द आहेत संस्कृतमध्ये आणि तयार नवनवीन तयार पण म्हणजे करू शकतो कवी पण. त्यामुळे ते कारण दोन शब्द जोडून तीन शब्द जोडून वगैरे वगैरे असे ते किती होतील त्याला गणतीच नाहीये शब्दांना, नाही का. तर वनांत हा शब्द डिक्शनरीत नाही मिळणार असं. सर ठीक आपला आहे. 7वा धडा राहिलाय बरं का? हा तोच वसंत तोच सेना. तोच आज मी आणि घेणार आहे. हा हम्म. अच्छा. तर याचं थोडं हे सांगतो त्याची हे सांगतो पार्श्वभूमी. तर मृच्छकटिक नावाचं एक नाटक आहे. हम्म. म्हणजे खूप प्रसिद्ध नाटक आहे. शूद्रक या कवीने लिहिलेलं. हम्म. आणि मला असं वाटतं की म्हणजे मराठीत म्हणजे पूर्वी जसं मराठीत जे संगीत नाटकांना वगैरे सुरुवात झाली ना, तर त्यात सुद्धा हे संगीत मृच्छकटिक म्हणजे माझे पणजोबा गोविंद बल्लाळ देवल, तर त्यांनी संगीत मृच्छकटिक असं या मृच्छकटिकाचं म्हणजे मराठीत नाटक म्हणून जसं संगीत शारदा किंवा संगीत संशय कल्लोळ वगैरे अशी जी नाटकं होती ना, तर तशी हे त्यांनी संस्कृतातनं नाटक आणलेलं आहे. मृच्छकटिक. अरे वा. हो ऐकलंय, नाटकाचं नाव ऐकलंय मी. मृच्छकटिक हम्म. हा हो. तर हो. त्या संस्कृत मधून मराठी. हा तर आणि हा जो कवी आहे शूद्रक त्या मानाने तसा आधुनिक आहे.
आणि यांनी हे एक आधुनिक म्हणजे तरी म्हणजे झाली 1500 वर्ष वगैरे, 1300-1400 वर्ष असतील. आणि असं म्हटलं जातं की तो बिहार म्हणजे पाटणा मगध साम्राज्यातला वगैरे असा होता असं वाटतं मला. नक्की आठवत नाही. पण त्यांनी एकच नाटक लिहिलं, म्हणजे बाकी बहुतेक जे कवी आहे ना त्यांच्या म्हणजे एकाहून जास्त कलाकृती म्हणजे साहित्य कृती आहेत. पण या शूद्रकाची फक्त ही एकच साहित्य कृती आहे, मृच्छकटिक. आणि या मृच्छकटिक नाटकाचं एक वैशिष्ट्य असं, संस्कृत मधलं नाटक हे, की बाकी सगळी जी नाटकं होती ना, कालिदासाचं रघुवंश, शाकुंतल किंवा बाकी सगळे जे ग्रंथ, त्याला काही ना काही पौराणिक वगैरे संदर्भ होते. म्हणजे जसं म्हणजे रामायण, महाभारत वगैरे वगैरे असे सगळे. पण हे जे मृच्छकटिक नाटक आहे, हे अत्यंत असं स्वतंत्र प्रतिभेचं असं नाटक आहे. दुसरी गोष्ट की याच्यामध्ये जसं म्हणजे बहुतेक सगळी जी नाटकं वगैरे असायची ना पूर्वी, तर ती अशी राजा महाराजा राणी, मग त्यांचं सगळं सरदार वगैरे असं काय काय असायचं. पण हे जे नाटक आहे हे त्या मानाने असं एक सामान्य याच्यातलं आहे, म्हणजे पार्श्वभूमीतलं म्हणजे त्यात असं आहे की चारुदत्त हा एक ब्राह्मण, गरीब ब्राह्मण असा, आणि वसंत सेना ही वेश्या, हम्म, गावातली. आणि त्यांचं कसं हे होतं, प्रेम जमतं वगैरे वगैरे असं ते, म्हणजे ज्याला आपण थोडक्यात सामाजिक नाटकं मराठीत म्हणतो ना. साधारण 1940 किंवा 45 ते 60, किंवा या म्हणजे या 20 वर्षामध्ये साधारण बरीच अशी सामाजिक नाटकं मराठीत यायला लागली. त्याच्या आधी तर भूतपूर्व वसंत सेना कोण होती? ती वेश्या होती. अच्छा. हो. पण एक लक्षात घ्या की हम्म. जुन्या काळामध्ये ना, म्हणजे तुम्ही संस्कृत वाङ्मयाचा जर अभ्यास केला तर एक लक्षात येईल की जसं हल्लीच्या युगात आपण जसं रेड लाईट एरिया म्हणजे एकदम असं बहिष्कृत वगैरे असं मानतो ना, तर पूर्वीच्या काळात हम्म. हम्म असं नव्हतं तेवढं. म्हणजे वेश्यांनाही मान असायचा, अगदी राजदरबारी वगैरे असं, म्हणजे त्या एक कलाकार म्हणून गणिका किंवा असं म्हणून समजल्या जायचा, त्यांनाही मान होता. आणि मला असं वाटतं की म्हणजे एक समाजाची एक गरज बाबा या दृष्टीने, म्हणजे समाजाचा एक म्हणजे वाईट अर्थाने नव्हे तर असा एक तो समाजाचा एक अविभाज्य घटक असा मानला जायचा सगळ्याच म्हणजे आपल्या याच्यामध्ये असं. म्हणजे अगदी तर त्या दृष्टीने म्हणजे वसंत सेना जरी गणिका असली तरी तिचं वर्णन असं म्हणजे वाईट अशा अर्थाने रंगवलेलं नाहीये. ती म्हणजे जशी ती ती नायिका आहे या नाटकाची. वसंत सेना म्हणजे गणिका म्हणजे ती कलाकार, नर्तिका आणि सुस्वरूप वगैरे वगैरे अशी या अर्थाने. सर आपल्या अं, पौराणिक कथांमध्ये पण वसंत शंकराच्या कुठलं ते गणिकेचंच आहे ना हो ते, मला आता नाव नाही आठवत एक्झॅक्टली त्याचं. 11वा अध्याय ते हा, शिवलिंग. बरोबर. हा, काय म्हणजे त्याच्यामध्ये पण सगळं तिथं. हा, नाही, काय म्हटलं मला लक्षात नाही येते संदर्भ काय 11व्या अध्यायात. शिवलीलामृताचा 11वा अध्याय जो 11वा आहे. अध्याय हो हो हो, हा त्याच्या हा हा. हा, त्याच्या हो हो. नाही त्याच्यामध्ये आणि ती आहे ना ते. हो. नाही तिचं आणि नाव मला आता आठवत नाहीये. अच्छा. काहीतरी नाव मला आता आठवत अंजनंदा, नाही. महानंदा, महानंदा. मान करेक्ट. अच्छा. हा हा. आणि मला आठवतं म्हणजे जे यज्ञ, पूर्वी जेव्हा यज्ञ करायचे ना लोक, यज्ञ म्हणजे राजे महाराजे वगैरे, म्हणजे अजूनही तर म्हणजे जेव्हा यज्ञ करतात तर यज्ञामध्ये ना मृत्तिका म्हणजे 7 प्रकारच्या माती, म्हणजे त्या तिथे यज्ञशालेमध्ये घालून त्या यज्ञवेदी करताना, यज्ञाची वेदी म्हणजे यज्ञ कुंड, तर त्याच्यामध्ये 7 प्रकारच्या ज्या माती माती आणायच्या असतात, सप्तमृत्तिका. म्हणजे मग एक अश्वशाळेतली, एक गजशाळेतली, तसंच एक वेश्यांच्या घरची माती, म्हणजे असं सगळ्या समाजाला सामावून घेणं हा उद्देश असावा कदाचित यज्ञ समारंभामध्ये. पण एक एक माती जी असे, तर ती वेश्यांच्या घरची माती आणणं हा पण एक विधी म्हणजे तिथे यज्ञामध्ये पण असतो, म्हणजे असा असं.
तर अच्छा. ते म्हणजे अगदी बंगालला पण आहे ना. हा बंगालमध्ये ती देवी, बंगालमध्ये कालीची पूजा असते ना, हम्म त्याच्यासाठी पण त्यांच्या घरची माती लागते, वेश्यांच्या हो घरची असं. हो तोच तो यज्ञ म्हणजे यज्ञ संस्था केली काली एवढी आपली पूजेला. पुरातन मानतो. तर हम्म. ते यज्ञ संस्थेत किंवा अगदी वेदात सुद्धा असा उल्लेख आहे की यज्ञाचं संहिता जी दिलेली असते कसा करायचा काय करायचा, मग ती वेदी कशी बांधायची यज्ञशाला कशी बांधायची, तर त्याच्या माती कुठनं कुठनं आणायची नदीकाठची ही वगैरे वगैरे, तर तो उल्लेख आहे. म्हणजे त्या दृष्टीने म्हणजे एक सर, जस्ट हा वंशवृद्धीसाठी सुद्धा तिला काहीतरी मानतात ना वेश्येला. अच्छा हो, तिला तो मान दिला जातो सर. अच्छा हा 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 हा, म्हणजे तिचे आशीर्वाद घेऊन वगैरे म्हणजे असं या अर्थाने. एखाद्याचा घरचा वंश वाढत नसेल ना, हा हा तर हा काहीतरी तिची पूजा वगैरे जाते असं मी कुठेतरी वाचलेलं आहे. अच्छा वेश्येला बोलवून तिची पूजा करतात. पूजा करतात अच्छा हा 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 हा. तेच तर एनिवेज म्हणजे तो संदर्भ या नाटकाला आहे, मृच्छकटिक शूद्रकाच्या नाटकाला. आणि दुसरं म्हणजे प्रत्येक नाटकात ना एक विदूषक नावाचं संस्कृतच्या नाटकांमध्ये एक पात्र असतं. तर इथं विदूषक म्हणजे ना आता विदूषक म्हणजे त्या अर्थ सूत्रधार आणि विदूषक ही दोन पात्र बऱ्याचदा नाटकात अगदी जुन्या मराठी नाटकात पण असायची सूत्रधार वगैरे असं. हा विदूषक नसायचा मराठी जुन्या नाटकांमध्ये पण सूत्रधार असायचा. आणि विदूषक तर म्हणजे विदूषक म्हणजे कॉमेडियन का? नाही असं मराठीत अर्थ आहे, पण नॉट इथे नाही. एक्झॅक्टली कॉमेडी. म्हणजे तो ना थोडासा जरा हुशार माणूस चटपटीत स्मार्ट असा म्हणजे त्या अर्थाने. हा नंतर नंतर आपण अच्छा. त्याला विदूषक म्हणजे कॉमेडियन समजायला लागलो. पण ऍक्च्युअल विदूषक हा जसं विदुषी विदुषी म्हणजे काय विद्वान स्त्री बरोबर. विद्वान. हा विद्वान स्त्रीला विदुषी म्हणतो आपण नाही का. ती विदुषी हे विदूषकाचं स्त्रीलिंगी रूप आहे. पण विदुषी म्हणजे असं काही जोकर नाही ना अशी नाही का विनोदी स्त्री किंवा नटी नव्हे. तसंच विदूषक म्हणजे ही म्हणजे विद्वान या अर्थानेच खरं मूळ अर्थ त्याचा विद्वान म्हणजे तो स्मार्ट असतो विदूषक असं या हजर अर्थाने. जबाबी का? हजर जबाबी बरोबर हं. जसा जसा बिरबल वगैरे असं या अर्थाने. हम्म. तर नाटकामध्ये जरा चटपटीतपणा स्मार्टपणा आणण्यासाठी ना हा विदूषकाचा एक नेहमी पात्र असतं या संस्कृतच्या नाटकांमध्ये. असं. तर आता या पाठाचं नाव आहे वसंत सेना आगमन आगमन निवेदनम. म्हणजे वसंत सेनेच्या आगमनाचं निवेदन कोणीतरी करतोय. निवेदन म्हणजे सांगतोय की वसंत सेना येणार आहे किंवा तिचं आगमन होणार आहे असं या आपल्या पाठाचं नाव आहे. मूळ नाटकात असं काही नाव नाहीये पण हा जेव्हा ज्यांनी घेतला तेव्हा त्यांनी एक समर्पक नाव ठेवलं याला. ठीक आहे. तर विदूषक हा विदूषक म्हणतो. हा मला वाटतं म्हणजे हे 8 अंकी नाटक आहे आणि बहुतेक हा 5व्या अंकातला मधला प्रवेश आहे. म्हणजे याच्या नंतरही बरंच होणार आहे आणि याच्या आधी पण बरंच काय काय झालेलं आहे या नाटकामध्ये. तर विदूषक हा भो वयस्य. आता वयस्य म्हणजे काय तर वय म्हणजे काय मित्रा. एज. हा तर वयस्य म्हणजे मित्र. वयस्य हा शब्द कसा आला वयाचा. वयस्य म्हणजे लिटरली षष्ठी वय हा शब्दाचा वय शब्दाचं षष्ठी एकवचन काय वयस्य म्हणजे हे माझ्या बरोबरीच्या किंवा माझ्या वयाच्या म्हणजे माझ्या मित्रा. हा म्हणजे जनरली समवयस्क असताना किंवा एकाच लेवलचे असताना. हा जसं मला जॅपनीज मध्ये माहितीये मला की असं ना जपानमध्ये पण असंच आहे की जर ज्याच्याशी आपली जास्ती जवळक नाहीये जो आपल्यापेक्षा मोठा आहे त्याला सान म्हणतात. शिक्षकांना डॉक्टरना किंवा थोडस आदरार्थी त्यांना सान म्हणतात. म्हणजे जसं अमुक सान वगैरे वगैरे असं. पण जे आपल्यापेक्षा थोडे एक तर बरोबरचे किंवा छोटे आहेत त्यांना कुन म्हणतात असं. म्हणजे तर तसं म्हणजे तर तसंच इथं आहे थोडं हे वयस्य म्हणजे हे मित्रा भो भो म्हणजे हे वयस्य म्हणजे मित्रा भणितम वसंत सेनया. आता बघा म्हणजे आता याचं मी इथं हे पण अन्वय पण दिलेलं आहे खाली इथं वसंत सेनया भणितम.
म्हणजे वसंत सेनेकडून भणितम हे धातू साधित आहे, कर्मणी धातू साधित. हा, भणी आता भण धातू म्हणजे भण म्हणजे म्हणणे. लिटरली आपल्या बोलणे. मराठीतला हं, नाही नाही, मराठीतला जो म्हणणे हा शब्द आहे ना, आपण म्हणतो, हं, हं. म्हण धातू. हा, म्हण हे क्रियापद मराठीतलं. हा, तर हे भण या शब्दापासूनच आलेलं आहे, संस्कृतच्या. त्याचा अपभ्रंश होऊन म्हण झालेला आहे, म्हण. हा, बरोबर. तर वसंत सेनया भणितम म्हणजे काय? वसंत सेनेकडून म्हटल्या गेलं असं. हा हा, चारुदत्तम भण. म्हणजे आता असा विदूषक सांगतोय की मला सांगे हे मित्रा. हा, कोणाला तरी तो सांगतोय की मला वसंत सेनेकडून सांगितलं गेलं की चारुदत्तम भण. चारुदत्तम भण म्हणजे काय? की चारुदत्ताला सांग, म्हण किंवा सांग. हम्म. अद्य प्रदोषे मया अत्र आगंतव्यम इति. म्हणजे आज संध्याकाळी, प्रदोष म्हणजे संध्याकाळ किंवा अंधार पडल्यावर, हा, माझ्याकडून येथे आगमन होईल. माझ्याकडून येथे आगमन होईल असं. म्हणजे हा विदूषक तिचा निरोप घेऊन येतोय. हा, वसंत सेनेचा. कोणाला निरोप द्यायचा आहे त्याला? चारुदत्ताला. तर आता हा वयस्क म्हणजे कोणाला? हा, तर आता हा चारुदत्ताला सांगतोय विदूषक. हा, असं. तर मग अशा रीतीने तो त्याला सांगतोय. मग तो पुढे हे त्याला निरोप द्यायला तिने पाठवलं होतं विदूषकाला, वसंत सेनेनी. पण तो त्याच्या पुढे आता त्याचं स्वतःचं मत सांगतो की तत् तर्कयामी रत्नावल्या परितुष्टा परम याचितुम आगमिष्यती. म्हणजे आता तो म्हणतो की तत्, म्हणजे तेव्हा रत्नावली अपरितुष्टा परम याचितुम चारुदत्तम आगमिष्यती. म्हणजे रत्नावली म्हणजे रत्नाचा हार, रत्नहार. अपरितुष्टापरम म्हणजे संतुष्ट. अपरितुष्ट म्हणजे असंतुष्ट. असंतुष्ट झाल्यामुळे अपरम याचितुम. अपरम म्हणजे अजून काही मागण्यासाठी. हा, चारुदत्तम आगमिष्यती. चारुदत्तम आगमिष्यती म्हणजे चारुदत्ताकडे ती येईल. इति तर्कयामी. इति हे म्हणजे अध्यारूत आहे. इति तर्कयामी. तर असा माझा तर्क आहे की ती काय येते आज संध्याकाळी तुझ्याकडे. की बहुतेक तू दिला काहीतरी रत्नहार दिला असशील, दिला होतास, तर त्यांनी काही तिचं समाधान झालं नाही, अपरितुष्ट म्हणून अपरम याचितून. अपरम म्हणजे ऍक्च्युअली इथे हे करताना, अन्वय करताना अपरितुष्ट अपरम असंच पाहिजे. हा, म्हणजे तर अपरितुष्ट. हा, इथे चारू दत्तम हे द्वितीय आहे, मग कडे कसं येईल ते? नाही, चारू दत्ताला येईल असं. ते म्हणजे तो द्वितीय असं सला ते सला नाते असं आपण म्हणतो ना मराठीत, द्वितीयेचा. हा. हा, तर तसं ते चारू दत्तास, दत्ताकडे असं थोडस होईल. म्हणजे एक्झॅक्ट हे नाही, पण द्वितीय अशी थोडी वेगवेगळ्या प्रत्ययांनी वापरली जाते. त्या दृष्टीने चारुदत्तम आगमिष्यती या अर्थाने अर्थ हा आहे तिचा की चारुदत्ताकडे ती येईल किंवा चारुदत्ताला येईल. जसं आपण म्हणतो ना की चारुदत्ताला भेटेल असं, त्या अर्थाने. हम्म, हम्म, हा, असं. हम्म, हम्म. तर इथं मी अर्थ दिलाय म्हणजे की इथे हा, म्हणजे इथे चारुदत्ताने तिला ऑलरेडी एक रत्नाचा हार दिला होता आणि तो हार काही तिला पसंत पडला नाही, म्हणून अजून काहीतरी मागण्यासाठी ती येणार आहे, असा त्याचा तर्क आहे, असा विदूषक असं म्हणतो. त्यासारखे. हा, म्हणजे कधी कधी हे विदूषक म्हणजे नारदासारखे म्हणजे कळलावे पण कळलावे. असतात. हा, असे पण असू शकतात. हा, कारण ते जरा स्मार्ट असतात म्हणून. असं. हा, ठीक आहे. तर हा, मग चारुदत्त म्हणजे आता चारुदत्त म्हणतो वयस्य म्हणजे मित्रा आगच्छतु. हा, आपण येऊ आगच्छतु दे. म्हणजे येऊ दे. परितुष्टा यास्यती म्हणजे या. हा, ई ई या धातूचं हा, याती म्हणजे जाणे, नाही का? आपण यातायात म्हणतो ना. यातायात म्हणजे काय? अं, आगमन अं, निगमन.
हा किंवा जाणे येणे. यातायात, हा जाणे येणे. येणे तर जाणे. हा येणे जाणे नाही नाही, तर यात म्हणजे जाणे, हा, आणि आयात म्हणजे येणे. येणे. आयात ज्याला आपण म्हणतो ना, तर म्हणजे येणे, आणि यात म्हणजे जाणे. तर तो मूळ धातू आहे ई, आणि इथं यास्यती, हा यातीचा भविष्य काय झाला, यास्यती. तसं. तर परितुष्टा यास्यती, येऊ दे, हा, संतुष्ट होऊन जाईल असं ती. म्हणजे त्याला काही त्याचं विशेष वाटत नाही, देईल मी तिला अजून काहीतरी देऊन खुश करेल, असं तो म्हणतो. हम्म. हा. तर आता इथं आता एक दुसऱ्या तिसऱ्या पात्राचं एक या त्या रंगमंचावर आगमन झालेलं आहे, की चेटहा. चेटा म्हणजे कोणीतरी एक नोकर म्हणा, किंवा काय त्याला म्हणतात, अं, सेवक. घोषणा करणारा किंवा असं. हा. मानवाहा अवेत, प्रविश्य म्हणजे प्रवेश करून, मानवाहा म्हणजे माणसांनो, अवेत, हा, अव अधिक ई, ई म्हणजे या, ई म्हणजे परत येणे, परत येणे. तर अवयत म्हणजे या असं. अव ई ई म्हणजे जवळ या, लवकर, हे खाली या असं म्हणतात. म्हणजे वर जे लोक असे वरती वगैरे असतील ना, तर ते म्हणजे घरातून वगैरे, तर खाली या असं तो म्हणतो, रस्त्यावर या असं. आता हा गमतीदार प्रकार आहे हा याचा, हा चेट हा. यथा यथा वर्षत्यभ्र वर्षत्यभ्रखंडम, तथा तथा तिम्यति पृष्ठचर्म, यथा यथा लगति शीतवात, तथा तथा वेपते मे हृदयम. म्हणजे काय, की तो म्हणतोय की अभ्रखंडम जेव्हा जेव्हा यत, वर्षात. अभ्रखंड, काय, नाही अभ्रखंडम नाही, यथ, सांगा सर. हा, अभ्रखंडम यथा यथा वर्षती. म्हणजे काय, अभ्र म्हणजे काय, ढग. हा आपण, ढग. हा, आकाश निरभ्र आहे आपण म्हणतो ना, किंवा अभ्राच्छादित आहे. अभ्र म्हणजे ढग. तर अभ्रखंड म्हणजे ढगांचे तुकडे किंवा ढग. यथा यथा वर्षती, जसे जसे वर्षाव करतात, तथा तथा, मम मम अध्यारूत आहे, पृष्ठचर्म तिम्यती. आता मम म्हणजे माझं, पृष्ठचर्म म्हणजे काय, पाठीचं, पाठीचं चामडं किंवा पाठ असं म्हणता येईल. आता मूळ शब्द इथं चर्मन, हा, तर चर्मनची द्वितीया चर्म असं होतं. म्हणजे करायची त्याला द्वितीयाच आहे, पण ते चर्मम होत नाही, कारण हा शब्द नकारांत आहे. त्यामुळे चर्मनचं द्वितीया झाली चर्म. आणि कुठलं चर्म, त्याचं कुठली कातडी त्याची, पाठीची. पृष्ठचर्म तिम्यती, तिम्यती म्हणजे ओलं होणे. बरोबर. हा. तर हा, यथा यथा लगती शीतवातः, तथा तथा वेपते मे हृदयम. तर यथा यथा शीतवातः लगती, म्हणजे जसं जसं थंड वारा लागतो, लगती म्हणजे अक्षरशः मराठीत ज्याला आपण लागतो म्हणतो ना, हा, तो लागतो हा शब्द मूळ संस्कृत आहे, हा, लगती, लगती असा. तर लगती म्हणजे थंड वारा लागतो, जसा जसा मला थंड वारा लागतो, तथा तथा मे, हा, हृदयम वेपते. मह्यम मे म्हणजे कसं, माझं हृदय माझे. वेपते. वेपते म्हणजे कापणं, थरथरणं किंवा धडधडणं असं. तसं म्हणजे थंडीने जसं आपल्याला हुडहुडी भरते ना, तसं तो म्हणतोय की जसं जसं थंड वारा मला लागतो, तसा माझं हृदय धडधडायला किंवा थरथरायला लागतं, असं तो म्हणतोय. हा. नंतर मग अजून त्याचं पुढचं पद्य म्हणतो तो. म्हणजे कदाचित हा असा चेटम म्हणजे काहीतरी असं, बघू पुढे कळेल काय त्याचा होत आहे तो. पुढे तो म्हणतो, वंशम वादयामी सप्त छिद्रम सुशब्दम, वीणां वादयामी सप्ततंत्रीं नदंतीं, गीतं गायामि गर्दभस्यानुरूपं, को मे गाने तुम्बुरुर्नारदो वा. हं. आता वादयामी असल्यामुळे अहम अध्यारूत आहे. तर अहम सप्तछिद्रम सुशब्दम वंशम वादयामी, म्हणजे मी सप्तछिद्रम म्हणजे बासरीला जसे 7 छिद्र असतात ना, म्हणजे म्हणजे 7 छिद्र असलेली, सुशब्दम म्हणजे चांगला शब्द काढणारी किंवा चांगला आवाज येणारी,
वंशम. बासरी म्हणजे वंशी म्हणतात ना बासरीला. नाही का, वंशी. तर वंशम वादयामी. वंशम वादयामी म्हणजे बासरी मी 7 छिद्र असलेली सुमधुर शब्द येणारी वंशी किंवा बासरी वाजवतो. अहम सप्ततंत्रीम नदंतीम वीणाम वादयामी. मी सप्ततंत्री. तंत्री म्हणजे काय, तार. 7 तारा असलेली, हा, आणि नदंती आणि नाद. नदंती म्हणजे नाद देणारी वीणा वाजवतो. अहम गर्दभस्य अनुरूपम गीतम गायामी. मी गाढवासारखा गाणं गातो. मे गाणे. हा, हा, मे म्हणजे इथे मम. हा, मह्यम म्हणजे मम नको, मह्यम. हा, मे गाणे. गाणे म्हणजे परत गानाचं सप्तमी. माझ्या गाण्यात, हा, म्हणजे तुंबरुहू वा नारदा का. माझ्या माझ्या गाण्यासमोर, हा, समोर असं म्हणायचं त्याला, तुंबरुहू वा नारदा. आता तुंबुरू हा जो शब्द आहे ना, असं म्हटलं जातं की स्वर्गामध्ये किंवा शिवगण जे असतात ना त्याच्यात हे ना कुठल्या तरी आरतीत आहे ना, मला वाटतं नारद तुंबरू असं काहीतरी आहे ना, मला वाटतं की ते हे म्हणजे गाय नारद तुंबरू करीती गायन, त्या हा, गाण्यात आहे गणपतीचं. गणपतीच्या गायत आहे. हा, बरोबर. राज तर रंगी नाचत. हा, बरोबर. तर ते तुंबुरू म्हणजे ती म्हणजे गाणाऱ्यांची एक म्हणजे असे जे गण असतात त्यांना तुंबुरू म्हटलं जातं, देवगण. हा, नारद पण भजन वगैरे करणारे म्हणून नारद आणि तुंबुर. हा, तर हे म्हणजे ते चांगले गाणारे असं समजलं जातं. तर माझ्या गाण्यासमोर, हा, नारद आणि तुंबर का, कोण, हा, म्हणजे तुच्छ. ते ते तुच्छच आहेत माझ्या गाण्यासमोर. हा, ते सुद्धा तुंबरू आणि नारद सुद्धा तुच्छ आहे असं जरा तो गमतीशीर जरा बोलतो. कोण, असं कोण म्हणतं, चेट. विदुषी म्हणतो का? नाही, विदूषक नाही, तो चेट. चेट हा. हा, अच्छा. हा. हा हा. मग आता हा चेट हा म्हणतो, आज्ञप्तोस्मी आर्यया वसंतसेनया कुंभीलक गच्छत्वम ममागमनम आर्य दत्तस्य निवेदय इति. म्हणजे आता असं दिसतंय की एक विदूषक हे वेगळंच पात्र आहे. तो आपला म्हणजे काय त्याला म्हणतात, काहीतरी त्याने कान कान देऊन ऐकलं ना, असंच काहीतरी तो निरोप दिला असेल. पण प्रॉपर जो निरोप ज्याला दिलाय, तर हा चेटा म्हणजे याचं नाव कुंभिलक आहे. तर तो सांगतो की अहम अस्मी म्हणजे कर्ता अहम झाला. अहम आर्यया वसंतसेनया आज्ञप्त अस्मी. आर्यया म्हणजे आर्या, माला या शब्दाचं मालया तसं, म्हणजे आर्या वसंत सेनेकडून आज्ञप्त म्हणजे आज्ञा मिळालेला मी आहे. म्हणजे मला वसंत सेन आर्या म्हणजे जसं आपण एक आर्य हे पदवी, म्हणजे पदवी किंवा ज्याला आपण टायटल असं म्हणतो ना, की आर्या वसंत सेनेकडून मला आज्ञा मिळालेली आहे. आज्ञप्त म्हणजे जसं आज्ञा आत्ताचं प्राप्त. मॅडम वगैरे म्हणतात तसं काय हो? बरोबर, बरोबर, मॅडम. करेक्ट. हा, हा. हा. किंवा हा, मॅडम किंवा सर किंवा असं महाशय महाराज असं. हा, कुंभीलक गच्छत्वम म्हणजे त्याचं नाव कुंभीलक असलं पाहिजे. हा, त्या चेटा म्हणजे जनरल नको. पण त्याचं नाव वसंत त्यांनी त्याला सांगितलं, कुंभीलका तू जा. गच्छत्व म्हणजे त्वं गच्छ, तू जा. मम आगमनम आर्य चारुदत्तस्य निवेदय. माझ्या आगमनाचं माझ्या आगमनाचे माझं आगमन आर्य चारुदत्ताचे आता इथे स्य हे परत जरा षष्ठी नको पाहिजे खरं. आर्य चारुदत्तम निवेदय पाहिजे, पण ते आर्य चारुदत्तस्य झालेलं आहे. हा, द्वितीय असल्याचे पण ते षष्ठी झाले. आर्य चारुदत्तस्य निवेदय. आर्य चारुदत्ताला निवेदय म्हणजे सांग, आज्ञा केली आहे तिने त्याला. हा, त्यामुळे तद यावत आर्य चारुदत्तस्य गेहम गच्छामी. वाक्य सरळ आहे म्हणजे तद यावत तेव्हा. हा, तेव्हा म्हणून आर्य चारुदत्ताच्या गेहम म्हणजे घर. हा, घर. हा, घरी गच्छामी म्हणजे
मी जातो. हम्म. तर एष यावत म्हणजे काय अर्थ एक्झॅक्टली? जोपर्यंत यावत तावत म्हणजे जोपर्यंत तोपर्यंत पाहिजे तेव्हा. तोपर्यंत. हा पण ते इथं तद्यावत म्हणजे तेव्हा असं या अर्थाने त्याला म्हणायचंय. हा तद्यावत म्हणजे तेव्हा म्हणजे तावत या अर्थानेच त्यांनी तद्यावत असं म्हटलेलं आहे. एषः चारुदत्तः वृक्षका वाटिकायाम तिष्ठती. म्हणजे पण मग तो म्हणतो की मी आता घरी जातो, पण हा एषः चारुदत्त म्हणजे हा चारुदत्त वृक्ष वाटिकेत आहे, थांबला आहे. हा म्हणजे वृक्षवाटिका म्हणजे बगीच्यात, उद्यानात थांबला आहे. हा नंतर एषोपि स दुष्टपटुकस्तद यावद उपसर्पामी. हम्म, हा म्हणजे एषा म्हणजे आता चारुदत्त झाला, पण कारण आधी आता त्यांनी बघितलं ना आपण की चारुदत्त आणि विदूषक हे दोघं होते तिथं, बरोबर. मग आता इथं पण हा म्हणतो की हा तो दुष्टबटूक सुद्धा. दुष्टबटूक म्हणजे बटूक म्हणजे ज्याला ब्रह्मचारी किंवा असा ब्राह्मण. कोणीतरी ब्राह्मण असं म्हणता येईल. हा दुष्ट बटूक सुद्धा हा तद यावद उपसर्पामी. हम्म म्हणजे तर त्याला मी जवळ बोलवतो. उपसर्पामी म्हणजे जवळ बोलवतो. सृप सर्पती हा म्हणजे बघा संस्कृत भाषा ना कशी गमतीशीर आहे बघा. अ, आता सर्प सर्प हा शब्द का बरं आलाय? कारण सर्प म्हणजे सरपटणे. हा सर्पती या धातूपासून सर्प हा शब्द म्हणजे सृप सर्पती या धातूपासून सर्प हा शब्द किंवा उपसर्पापी म्हणजे जवळ सरक, ज्याला आपण सरक म्हणतो ना मराठीत, तो ऍक्च्युअली सर्प या धातूपासून संस्कृतच्या त्याच्यामध्ये सरकणे वगैरे हा शब्द आला. सरकणे म्हणजे आपण साप असा सरकतो बघा, नाही का, सरपटतो किंवा सरकत जातो. ऍक्च्युअली अजून एक सांगतो, मराठीत आपलं सरपण म्हणतो ना आपण, चुलीचं सरपण. आता चुली पण राहिल्या नाही, पण सरपण हा जो शब्द होता ना, तो सरपण का आला शब्द? कारण ते ते नेहमी आपण असं चुलीमध्ये असं आडवं सरकवतो बघा, नाही का, म्हणून त्याला सरपण हा शब्द आलेला आहे. नाही तर वास्तविक त्याला सरपण असं असण्याचं काहीच कारण नाही, पण ते असं सरकवतो ना आपण, म्हणून त्याला सरपण असं हम्म. म्हटलेलं आहे. हम्म. हा. चुलीमध्ये सरपण काय असतं नाही कळलं. अगं म्हणजे लाकडं तोडून ते चुलीमध्ये घालतात आणि त्याच्यावर अन्न वगैरे शिजवतात, त्या त्याला सरपण काड्या म्हणतात. ते जे काड्या घालतो ना इंधन, लाकडं जे तोडून. ज्याला इंधन हा. वगैरे मूळ नाव आहे त्याचं, पण त्याला सरपण का म्हणतात? कारण ते असं सरकवतो आपण म्हणून, असं उभं ठेवत नाही. कळलं हा असं. कळलं कळलं. हा कथम आच्छादितम द्वारम वृक्षवाटिकायाः. म्हणजे त्याचा अन्वय वृक्षवाटिकायाः द्वारम आच्छादितम कथम म्हणजे त्या बगीच्याचं किंवा उद्यानाचं दार झाकलेलं कसं? कथम म्हणजे कसे, कसे आहे? हा भवतु एतस्य दुष्टबटुकस्य संज्ञां ददामि. तर भवतु, भवतु म्हणजे असो. ह्या दुष्ट बटुकाचं म्हणजे आता त्याला ना त्याचं लक्ष वेधून घ्यायचंय. संज्ञान ददामी म्हणजे नाव देतो हा झाला म्हणजे शब्दार्थ, पण नाव देतो म्हणजे त्याला जरा काय त्याला म्हणतो आपण, खुणावतो या अर्थाने. बोलवतो. हा तर या दुष्ट वस्तू कसं संज्ञान ददामी इति लोष्ठ गुटिका हा क्षिपती. आता लोष्ठ म्हणजे काय की लोखंड. नाही नाही नाही, लोष्ठ म्हणजे गोळा, मातीचा गोळा किंवा मातीची गोटी. गुटिका म्हणजे गोळी. हा ज्याला आपण गुटी, औषधांची गुटी म्हणतो ना आपण, गुटी म्हणजे गोळी. हा हम्म. तर लोष्ठ गुटिका, लोष्ठ म्हणजे लोळ किंवा जो म्हणजे चिखल किंवा माती ज्याला म्हणता येईल. हा तर तो मातीचा गोळा तो फेकतो, किंवा दगडही म्हणता येईल असं. हा दगड एक असा त्याला त्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी तो असा एक त्याच्यावर एक दगड मारतो असं. तर भवतु म्हणजे आपण असंही होतं ना? हा नाही भवतु ते म्हणजे आपण. भवतु म्हणजे हो हो, नाही ते ते
ते भवत धातूचं भवान वगैरे ते वेगळं. हा, ओम भवती भिक्षांदेही वगैरे ते ते